हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा व खोबऱ्याची झणझणीत अशी चटणी. चला तर मग वेळ न वाया घालवता वळूया रेसिपीकडे. गॅसवर कढई गरम करण्यात ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालूया. इथे मी 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मंद आचेवर असे 7 मिनिटांमध्ये शेंगदाणे असे भाजून झालेले आहेत. नंतर त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून 1 चमच जिरे घालूया. जिरे तडतडलं की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालूया. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत. खोबरा सुद्धा तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. नंतर त्यामध्ये 2 वाटी शेंगदाणे टाकून ते पुन्हा असे मिक्स करून घेऊया. थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये चवीनुसार तिखट व मीठ घालून चटणी मिक्सरमध्ये वाटून घेऊया. झणझणीत अशी शेंगदाणा व खोबऱ्याची चटणी तयार आहे. चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.